आत्तापर्यंत आपण संविधानातील प्रकरण 2 पर्यंत माहिती घेतली। आज आपण बघणार आहोत प्रकरण 3, अनुच्छेद क्रमांक 123, राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार। संसदेच्या विराम काळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। काय सांगतो हा अनुच्छेद? तर संसदेची दोन्ही सभागृह 17 असतील त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी राष्ट्रपतींनी तात्काळ कार्यवाही करणे ज्यामुळे आवश्यक असेल अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल जर राष्ट्रपतींची खात्री झाली तर त्याला त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश प्रख्यापित करता येतील। त्याचबरोबर हा अनुच्छेद पुढे असं सांगतो की या अनुच्छेदाद्वारे प्रख्यापित केलेले जे अध्यादेश असतील त्या अध्यादेशांचे बल आणि प्रभाव संसदेच्या अधिनियमाप्रमाणेच असेल, पण असा प्रत्येक अध्यादेश संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे ठेवला जाईल आणि संसदेची पुन्हा सभा भरल्यापासून 6 आठवडे संपताच किंवा तो कालावधी संपण्यापूर्वी तो अमान्य करणारे ठराव जर दोन्ही सभागृहांमध्ये पारित केले तर त्यापैकी दुसरा ठराव पारित होताच तो अध्यादेश अंमलात असण्याचे बंद होईल आणि राष्ट्रपतींना कोणत्याही वेळी मागे घेता येईल। पुढे काय सांगतो हा अनुच्छेद? तर जेव्हा संसदेच्या सभागृहांना पुन्हा सभा भरवण्यासाठी वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित जर केलेलं असेल तर तेव्हा या खंडाच्या प्रयोजनार्थ 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल। आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसद या संविधानाद्वारे जी तरतूद अधिनियमित करण्यास सक्षम नाही असं असेल तर अशी कुठलीही तरतूद या अनुच्छेदान्वये म्हणजे अनुच्छेद क्रमांक 130 अन्वये अध्यादेशाद्वारे करण्यात आली तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत तो अध्यादेश शून्यवत होईल। तर हा झाला अनुच्छेद क्रमांक 123 प्रकरण 3। पुढच्या भागात भेटूया प्रकरण 4 संघ न्याय यंत्रणा।